हॅलो गाईज, आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये दशविध परीक्षे भाव बघायचे. ओके, आपण दशविध पाप कर्म हा पण टॉपिक एक बघितला आहे. अष्टांग हृदय सूत्रस्थान 2 त्यामध्ये दिनचर्या अध्यायामध्ये दशविध पाप कर्म बघितलेत आणि इथे दशविध परीक्षे भाव सांगितलेले आहेत. दोघांमध्ये कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही, ठीक आहे. कारण एक्झाम मध्ये आपल्याला परीक्षा भाव पण माहिती असतात आणि पाप कर्मही माहिती असतात, परंतु आपण व्यवस्थित वाचत नाही कारण तितकं स्ट्रेस असतं आपल्या डोक्यावर. त्यामुळे आपल्याला एक्झाम मध्ये जे क्वेश्चन आलेला आहे त्याचा आन्सर चुकायचे चान्सेस असतात. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे. जे क्वेश्चन मध्ये विचारले तितकंच लिहायचं आहे एक्झाम पेपर मध्ये, ठीक आहे. आता इथं आपल्याला परीक्षा भाव बघायचे आहेत, तर बघूया कोणते कोणते दशविध परीक्षा भाव आहेत. त्याच्या आधी महत्वाचा पॉइंट आहे की का आपल्याला हे बघायचं आहे, याचा अभ्यास करणं का गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या वैद्यकीय प्रॅक्टिसला जाता तेव्हा त्यांचा जो केस टेकिंगचा पेपर असतो त्याच्यामध्ये दशविध परीक्षा भाव म्हणून एक पॉइंट असतो, त्याच्यामध्ये सगळे परीक्षा भाव दिलेले असतात. मग आपण हिस्ट्री घेताना ते सगळे पॉइंट्स विचारायचे असतात पेशंट, कारण की ते जर पॉइंट आपल्याला माहिती असते तर आपण औषध निवडताना व्याधीचं निदान करताना कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. त्यामुळे दशविध परीक्षा भाव खूप जास्त महत्वाचे आहे. असे छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे की आपल्याला खूप साऱ्या वैद्यांच्या केस पेपर मध्ये बघायला भेटतात. काही काही वैद्यांचे केस पेपर ते 7 ते 8 पेजेसचे पण असतात, म्हणजे त्यांची हिस्ट्री टेकिंगच जवळपास 20 मिनिट ते अर्धा तासापर्यंत चालते. कारण की ते छोट्या छोट्या पॉइंट पासून सुरुवात केलेली असते आणि जो पेशंट आपल्याकडे येणार आहे तो पहिल्या अवस्थेमध्ये कधीच आपल्याकडे येत नाही. खूप सारे डॉक्टर फिरून एवढी मोठी फाईल घेऊन आपल्याकडे येणार असतो, त्यामुळे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी बघणं खूप जास्त गरजेचं, ठीक आहे. तर बघा दशविध परीक्षा भाव कोणते आहेत. हा श्लोक महत्वाचा आहे आणि हा श्लोक सगळ्यांनी करायचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये दुष्यम तेषम बलम कालम अनल प्रकृती वयः सत्वम सात्म्यम तथा आहार अवस्थाचे पृथक विधा. या 2 लाईन मध्ये तुम्हाला दशविध परीक्षा भाव सांगितलेत आणि त्याचं महत्व खालच्या 2 लाईन मध्ये सांगितले, ठीक आहे. सूक्ष्म सूक्ष्म समीक्षेवः दोष औषध निरूपणेह यो वर्तते चिकित्सयाम न स सकलती जातु चित्त. मग आता आपल्याला आधी जे काही दशविध परीक्षा भाव आहे ते एका एका शब्दाचा अर्थ डिटेल मध्ये समजून घ्यायचा आहे आणि आता त्याचं महत्व तर तुम्हाला मी सांगितले. ओके, फर्स्ट दुष्य. ओके, दुष्य म्हणजे काय, दोष. वात पित्त कफ हे 3 दोष सोडून बाकी जे काही धातू आणि मल आहेत ते कशामध्ये येतात, दुष्यामध्ये येतात, ठीक आहे. धातू आणि मल दुष्यामध्ये. मग धातू आणि मलाच्या रिलेटेड जे काही व्याधी आहेत किंवा त्या रिलेटेड आपल्याला जे काही हेतू माहिती असतील ते सगळे आपण परीक्षा भाव म्हणून रुग्णाला विचारले पाहिजे. मग त्याच्यावर आपल्याला काय समजतं, तर सगळ्यात फर्स्ट पॉइंट व्याधीचं साध्य असाध्यत्व समजतं. ओके, तुम्हाला हे लगेच माझ्या बरोबर लिहून घ्यायचं आहे जेणेकरून इथं सगळे पॉइंट्स क्लिअर होते, ठीक आहे. जे जे मेन पॉइंट्स मी लिहिते तितके पॉइंट्स लिहिले तरी पण चालेल, डिटेल मध्ये लिहायची गरज नाही, ठीक आहे. मग व्याधीचं साध्य असाध्यत्व कसं कळतं आपल्याला. सिंपल, एक श्विद्राचा एखादा पेशंट आलेला आहे, आपण जेव्हा त्याचे हेतू घेतल्यानंतर आपल्याला असं समजलं की जो श्विद्र आहे तो मेघधातूच्या आश्रयाने आलेला आहे, ठीक आहे. तर साध्य असाध्यत्व मध्येच बघा श्विद्राचं एक्झाम्पल, ठीक आहे. श्विद्र हा जर मेघधातूच्या आश्रयाने असेल तर तो असाध्य बनतो आणि मांस धातूच्या आश्रयाने असेल तर तो कृच्छ साध्य बनतो. मग आता आपल्याकडे 2 पेशंट आहेत, श्विद्रचेच आहेत, दोघांची आपण प्रॉपर केस टेकिंग घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला असं कळतं की एक मेघधातूच्या आश्रयाने आहे आणि दुसरा मांस धातूच्या आश्रयाने आहे. मग त्याची चिकित्सा देताना सेम चिकित्सा द्याल का आपण, ऑब्विसली नाही, वेगवेगळी चिकित्सा द्यावी लागेल. आणि जो मेघधातूच्या आश्रयाने तो तर असाध्य श्विद्र सांगितलेला आहे. ओके, मग त्याची मोस्ट ऑफ दी वैद्य ट्रीटमेंट करतच नाहीत आणि केली तरी पण ते खूप जास्त जे तज्ञ वैद्य आहेत तेच ट्रीटमेंट करतील आणि जो मांस धातूच्या आश्रयाने ती कृच्छ साध्य चिकित्सा जाते, ठीक आहे. फर्स्ट पॉइंट क्लिअर, आपल्याला साध्य असाध्यत्व श्विद्रावरून कळत. त्यानंतर दोषदुष्य संबंध पण खूप जास्त महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात चांगलं एक्झाम्पल म्हणजे पित्तज प्रमेय, ठीक आहे. प्रमेयामध्ये पण काय सांगितलेलं आहे, पित्तज प्रमेय. तर बघा प्रमेयामध्ये प्रामुख्याने मेघधातू असतो, ठीक आहे. आणि पित्तज प्रमेय म्हणजे पित्त आणि मेध धातूची दृष्टी सांगितलेली आहे. दोष कोणता, पित्त, दुष्य कोणता, मेध. ओके,
आता बघा, पित्त आणि मेद या दोघांमध्ये पण स्निग्ध आणि द्रव शीत हे गुण सारखे आहे. मग तुम्ही जेव्हा याची ट्रीटमेंट द्याल तेव्हा ती ट्रीटमेंट कुठं ना कुठं अवघड जाणार आहे आपल्याला ट्रीटमेंट देतात. ठीक आहे, त्यामुळे इथं आपल्याला पित्तज प्रमेय हे पण असाध्य सांगितलेलं आहे. देन हे झालं दुष्याचं. दुष्यावरून आपल्याला काय कळतं, साध्य असाध्यत्व कळतं, दोष दुष्य संबंध कळतात. त्याचबरोबर औषध, औषधाची निवड पण आपण दुष्यावरूनच कळत. जसं की विषमज्वर, तर तुम्हाला सध्या तरी विषमज्वर किंवा त्याचे प्रकार माहिती नसतील, परंतु तुम्ही जेव्हा सेकंड इयरला जाल तेव्हा तुम्हाला रोगनिदान मध्ये ज्वर आणि ज्वराचे प्रकार सांगितलेले आहेत. ठीक आहे, विषमज्वरामध्ये सतत, संतत, अन्य दूषक असे बरेचसे प्रकार पडतात. मग त्याच्यामध्ये काय सांगितले की धातू आश्रित हे प्रकार जे आहे ते धातू आश्रित असतात. ओके, सतत, संतत, अन्य दूषक, तृतीय, चतुर्थ. मग त्याच्यामध्ये कोणता दुष्य अधिक कोणत्या प्रकारामध्ये आहे त्यानुसार आपल्याला प्रामुख्याने चिकित्सा द्यावं लागतं. मग तिथं औषध पण त्यानुसारच निवडावं लागतं. ज्वर एकच आहे, परंतु कोणत्या ज्वराचा प्रकार आहे त्याच्यात कोणत्या दुष्याच्या आश्रयाने आहे त्यानुसार आपल्याला औषध निवडावं लागतं. ठीक आहे, रसाश्रित असेल तर रसावर काम करणारं, रक्ताश्रित असेल तर रक्तावर काम करणारं, अशा प्रकारे आपल्याला औषध निवडावं लागतं. हे काय झालं, औषध निवड झाली दुष्यानुसार. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. दुष्यामध्ये काय आपल्याला 3 पॉईंट कळतात, साध्य असाध्यत्व कळतं, दोष दुष्य संबंध कळतं आणि औषध निवड पण आपण त्याच्यावरूनच कळत. आता सेकंड बघा, देश. देश आपल्याला 2 प्रकारचे देश माहित आहे, भूमी देश आणि देह. ओके, भूमी फर्स्ट, हे दिसणार नाही तुम्हाला, फर्स्ट भूमी अँड सेकंड देह. ओके, भूमीमध्ये पण साधारण अनुप हे जे देश सांगितले आहेत त्यानुसार ज्या प्रदेशातून व्यक्ती आलाय त्यानुसार आपण ट्रीटमेंट देतो. ठीक आहे, मग जर अनुप देश असेल किंवा साधारण देश असेल त्यानुसार त्या देशामध्ये कोणते दोष प्राबल्य असतं, कोणत्या दोषांचं प्राबल्य असतं, तिथलं वातावरण काय आहे, मग त्याच्या अपोजिट गुणात्मक चिकित्सा द्यायची आहे का, याचा विचार आपल्याला भूमी देशामध्ये करावा लागेल. आणि देह, तर देहामध्ये बघा बेस्ट एक्झाम्पल दिलेला आहे. जर आमाशयगत वात असेल, ओके, आमाशय गत वात असेल आणि पक्वाशयगत कफ असेल. ओके, आता ह्याच्यावर बघा चिकित्सा कशी बदलते. आपल्याला आमाशयगत वात आणि पक्वाशयगत कफ सांगितलेला आहे. या दोघांमध्ये पण आपण स्वेदन देतो, परंतु आमाशयगत जो वात आहे त्याच्यामध्ये आपण काय देतो, वृक्ष स्वेद देतो. वृक्ष स्वेद देतो, कारण की आपल्याला माहिती आहे आमाशय हे प्रमुख स्थान कशाचं आहे, कफाचं आहे. तिथे येऊन काय बसलेला आहे, वात बसलेला आहे, त्यामुळे इथे वृक्ष स्वेद देतो. आणि पुढे पक्वाशयगत कफ असेल तर स्निग्ध स्वेद देतो. ठीक आहे, पक्वाशय हे कफाचं स्थान आहे, तिथे येऊन कोण बसलाय, सॉरी, पक्वाशय हे वाताचं स्थान आहे, तिथे येऊन कोण बसलाय, कफ बसलाय. म्हणून आधी कफाला कमी करायचं, म्हणून आपण काय करतो, सॉरी, पक्वाशयामध्ये कफ आहे, मग कफाला कमी करण्यासाठी आपण काय करतो, स्निग्ध स्वेद देतो. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. देहामध्ये आमाशयगत वात आणि पक्वाशयगत कफ सांगितलाय. आमाशयगत वात असेल तर वृक्ष स्वेद देतो आणि पक्वाशयगत कफ असेल तर स्निग्ध स्वेद देतो. म्हणजे जे स्थान आहे त्या स्थानातील दोषानुसार आपण चिकित्सा तिथे देतो. ओके, आमाशयामध्ये कफाचं प्राधान्य असतं म्हणून वृक्ष स्वेद दिलंय आणि पक्वाशयामध्ये वाताचं प्राधान्य असतं म्हणून स्निग्ध स्वेद दिलंय, असं आपण समजून घेऊ शकतो. ओके, क्लिअर. देशामध्ये भूमी देश आणि देह देश. आता थर्ड नंबरचा पॉइंट आहे बल. बलाचा विचार कसा करायचा बघा. आता बलामध्ये एक तर शरीर बल, सेकंड मानस बल, थर्ड व्याधी बल. हे महत्वाचे बल आहे. शरीर बल म्हणजेच रुग्णाचं बल. रुग्णाच्या बलानुसार आपण चिकित्सा देतो. तुम्ही जर 14वा अध्याय त्याच्या पुढे जे आपण शिकणार आहोत 14 अध्यायामध्ये शोधन आणि शमन सांगितले, त्यामध्ये रुग्ण बलानुसार कोणत्या रुग्णाचं कसं बल आहे यानुसार आपण शोधन द्यायचं का शमन द्यायचं हे तिथे शिकणार आहोत. म्हणून शोधन शमनाच्या वेळेस रुग्णबल महत्वाचं असतं. तसंच व्याधीचं बल, व्याधीचं बल जर अधिक असेल तर आपण शोधन देऊ, पण व्याधीचं बलच कमी आहे तर शमनाद्वारे पण व्याधी नीट होऊ शकतो.
इथं आपण तसा विचार करू शकतो. आणि मानस बलामध्ये जसं की आपल्याला सत्व सांगितलेलं आहे, प्रवर सत्व, अवर सत्व, मध्यम सत्व, ते इथं महत्वाचं आहे. प्रवर सत्वाच्या व्यक्तीमध्ये मानस बल खूप चांगलं असतं आणि त्या व्यक्तीमध्ये आपण चिकित्सा पण व्यवस्थित देऊ शकतो. ठीक आहे, हे काय झालं बलामध्ये, शरीर बल, मानस बल आणि व्याधी. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? हे तुम्हाला इकडचे पॉइंट्स लिहून घ्यायचे आहेत. ओके, पुढे बघा, काल. ठीक आहे, कालामध्ये वयानुसार वयो अवस्था एक सांगितलेल्या आहेत आणि ऋतू अवस्था एक सांगितलेली आहे. ओके, कालामध्ये एक वयो अवस्था वयानुसार, ठीक आहे, अवस्था, आणि सेकंड ऋतू अवस्था. मग आता वयो अवस्थामध्ये एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो? एखादा वृद्ध व्यक्ती आहे आणि त्याच्यामध्ये वातप्रधान व्याधी झालेले आहे, तर तो ऑब्व्हियसली असाध्यकडे जाणार. कारण की वृद्ध आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी वात वाढलेला आहे प्लस वात व्याधी झालेले आहे, तर मग ते थोडेसे कृच्छ साध्य किंवा असाध्यकडे जाऊ शकतात. मग यानुसार आपण वयावस्था घेऊ शकतो. किंवा तरुण्यामध्ये पित्त जर व्याधी असतील तर तिथं पण आपल्याला चिकित्सा करण्यासाठी थोडंसं कठीण जाणार आहे. आणि बाल्यावस्थेमध्ये कफज व्याधी असेल तर चिकित्सा करण्यासाठी अवघड जाणार, कारण की त्या अवस्थेमध्ये ते दोष प्राबल्य आहे आणि त्याच दोषांची जर व्याधी असतील तर ती चिकित्सा मात्र कृच्छ साध्यकडे जाते. आणि सेकंड ऋतू अवस्थामध्ये पण सेम एक्झाम्पल घ्यायचं. ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये काय असतं, वाताचा प्रकोप असतो. मग जर वर्षा ऋतूमध्ये वातप्रधान व्याधी झाले तर ऑलरेडी रुग्णाचं बल कमी आहे आणि वातप्रधान व्याधी झाले आणि त्या ऋतूमध्ये वाताचाही प्रकोप असतो, तर ते मात्र चिकित्सेसाठी कृच्छ साध्य किंवा असाध्य होऊ शकतं. मग हे ऋतूनुसार आपल्याला त्याचे परीक्षण करायचे. ठीक आहे, पुढे बघा, अनल. अनल म्हणजे काय? अग्नी सांगितले. ओके, अनल म्हणजे अग्नी. अग्नीचे पण 3 प्रकार दिलेले आहेत. ओके, मंद, मध्यम आणि तीक्ष्ण. मंद अग्नी हा सगळ्या रोगांचं कारण आहे, कारण की प्रामुख्याने जिथं आपला व्याधी निर्माण होतो, कोणताही व्याधी असतो त्याचं प्रमुख कारण आपण कशावर येतो? अग्नीवर येतो. म्हणजे त्याचं पचन व्यवस्थित होत आहे की नाही, सारकिटाचं विभाजन व्यवस्थित होत आहे की नाही. आणि मंद अग्नी हे सर्व व्याधींचं मूळ कारण आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, मध्यम अग्नी हा उत्तम असतो, तीक्ष्ण अग्नी पण थोड्याफार प्रमाणामध्ये चालतो, परंतु मंद अग्नी हा खूप जास्त घातक. ठीक आहे, त्यामुळे तिथं, आणि इथं हा दुसरा एक पॉइंट, जे आपण कल्पना बघितल्या, स्वरस, कर्कश, शुद्ध, शीत, फांट, ते आपण अग्नीच्या बलानुसार आपण देतो. जर एखाद्या व्यक्तीमध्ये मंद अग्नी आहे आणि त्याला स्वरस जर दिलं तर म्हणजे आणखी अग्निमांद्य होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे औषधाची निवड पण अग्नीनुसार आपण करतो. ठीक आहे, नंतर 6वा नंबरचा पॉइंट, प्रकृती. प्रकृतीमध्ये तुम्हाला माहित आहे, वातज, पित्तज, कफज, तसेच मग पुढे आणखी वातानुबंधी, कफानुबंधी, वातपित्तज, पित्त कफज, ह्या सगळ्या प्रकृतीचे प्रकार सगळ्यांना माहिती आहे. मग त्या प्रकृतीनुसार त्या व्यक्तीमध्ये कोणत्या दोषाचं आधिक्य आहे किंवा कोणत्या दोषाची प्रकृती त्याची आहे, त्यानुसार आपण त्याला औषधाची निवड करतो. किंवा त्याचबरोबर आपण आता बघा, पित्तच प्रकृतीचा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला जर आपण भल्लातक दिलं तर आणखीन जास्त पित्त वाढेल, कारण की पित्ताचा उष्ण गुण आहे, भल्लातकचा पण उष्ण गुण आहे. म्हणून इथं आपण पित्तज प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये भल्लातक विशेषतः देत नाही. जरी त्या जे काही व्याधी झाल्या त्या व्याधीवर उत्तम औषध भल्लातक असलं तरी पण पित्त प्रकृती असल्यामुळे ते आपण एकतर देत नाही किंवा त्याचा क्षीरपाक घ्यायला सांगतो. ओके, हे झालं प्रकृतीच्या रिलेटेड. पुढे वय अवस्थेमध्ये पुन्हा तेच आलं, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था. त्यानुसार आपल्याला औषधे निवडावी लागतात. बालकाच्या बलानुसार बाल्यावस्थेमध्ये, तरुणाच्या बलानुसार तरुण्यावस्थेमध्ये आणि वृद्धावस्थेमध्ये त्यानुसार औषधाची निवड केली जाते. आणि दुसरा पॉइंट म्हणजे व्याधी पण अवस्थेनुसार होतात. बाल्यावस्थेत प्रामुख्याने कफप्रधान व्याधीच होतात, तारुण्यावस्थेमध्ये प्रामुख्याने पित्तप्रधान व्याधीच होतात आणि वृद्धावस्थेमध्ये प्रामुख्याने वातप्रधान म्हणजे अस्थि आणि संधिच्या रिलेटेडच व्याधी होत. मग इथं आपल्याला वयावरून कळ. किंवा आता आपल्याला असे पेशंट बघायला भेटतात की त्यांचं वय कमी असतं परंतु तरी पण त्यांना वृद्धावस्थेसारखे सगळे सायन्स अँड सिम्पटम दिसायला लागतात, जसे की केस पिकणे, केस गळणे, अंगावर सुरकुत्या येणे. मग त्यांना एजिंग लवकर झालेली असते असं आपण म्हणू शकतो. मग त्यांची एजिंग सापवण्यासाठी आपण कुठून कुठं रसायन चिकित्सा पण सुरू करू शकतो. मग हे वयाच्या कॅटेगरीमध्ये. पुढे
सत्व, सत्व म्हणजेच मन. ओके, मन. मग इथं सत्व मध्ये आपण 3 घेतो, प्रवर सत्व, मध्यम सत्व आणि अवर सत्व. तर आपल्याकडे 3ही प्रकारचे पेशंट आहेत. प्रवर सत्व म्हणजे ज्याची शक्ती चांगली आहे. आता एखादा व्यक्ती आलाय आपल्याकडे, त्याचं खूप दुखतंय, पण तरी तो काय म्हणतो की हा थोडंफार दुखतंय माझं, त्याच्यावर काही करता येईल का, असं म्हणणारा प्रवर सत्वामधला. आणि अवर सत्वामधला कमी दुखत असेल, आई ग मला इथं खूप जास्त दुखतंय, असं तसं इतकं जास्त सांगतो की चढून चढून सांगतो. मग तेव्हा आपल्याला डायग्नोस करता आलं पाहिजे की खरंच याचं दुखतंय का हा जास्त प्रमाणामध्ये सांगतोय. आणि मध्यम, हा मध्यम प्रमाणात जितक्या वेदना होतात त्याप्रमाणे वेदना सांगतो. ठीक आहे, हे झालं सत्व. सत्वामध्ये प्रवर, मध्यम आणि अवर. पुढे सातवे. सातवे म्हणजे काय, एक सवय होणे. रोज रोज जर आपण काही गोष्टी खाल्ल्या तर त्याची एक सवय होऊन जाते. मग ते सातम्यावरून कोणत्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी सातम्या आहेत, कोणत्या गोष्टी असातम्या आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. तर एखाद्याला आपण जर जेव्हा चिकित्सा देतोय, चिकित्सा देताना सिंपल आपल्या शतावरी कल्प जरी आपण दिले, कारण की त्याचं गृहण करायचं असेल तर शतावरी कल्प, बलाकल्प आपण हे देतो. परंतु जर त्याला ते सातमे नसेल तर मग ते देऊन काही फायदा आहे का? किंवा एखादा जर आपल्याला कृष्ण व्यक्ती आला आपल्याकडे तर त्याला आपण दूध खजूर घ्यायला सांगतो, परंतु त्याला दूध हे सातमे नाहीये, तर मग देऊन काय फायदा आहे का? मग त्यावेळेस पेशंटला काय सातमे आहे आणि काय असातमे आहे हे आपल्याला कळून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण वमनाच्या पेशंट मध्ये पण हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की आपण जेव्हा हिस्ट्री घेतो, हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला काय कळतं की दोष हे उत्कृष्ट अवस्थेमध्ये आहे आणि आमाशयामध्ये आहे. मग त्याला आपण वमन सांगतो, परंतु त्याला आधी हे विचारलं पाहिजे की तुला ह्याच्या आधी कधी उलटी झालेली आहे का? कारण की काही काही माणसांना कधी उलटी झालेलीच नसते आयुष्यामध्ये. मग त्याला वमन देऊन काय फायदा आहे का? पण त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीला काय सातम्य आणि काय असातम्य आहे त्याचा विचार करावा लागतो. ठीक आहे. आणि लास्ट म्हणजे आहार. प्रत्येकाचा आहार हा वेगवेगळा असतो. आहारामध्ये काही चेंजेस झाल्यावर पण व्याधी होऊ शकतो. म्हणून आपण हिस्ट्री टेकिंग मध्ये तुम्ही जेवणामध्ये काय घेता, सकाळी दूध, चहा, कॉफी असते, ब्रेकफास्ट मध्ये काय असतं, नंतर मग जेवणामध्ये दुपारच्या काय असतं, रात्रीच्या जेवणामध्ये काय असतं, मध्ये काही तुम्ही खाता का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आहारामध्ये करतो. ठीक आहे, हे झाले आपले दशविध पापकर्म म्हणण्यापेक्षा दशविध परीक्षा भाग. ठीक आहे, पापकर्म वेगळे ठेवायचे. हे झाले दशविध परीक्षा भाग. त्याच्यामध्ये आपल्याला काय, हा श्लोक महत्वाचा आहे आणि हा श्लोक सगळ्यांनी करायचा आहे. दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृती वयः सत्वम सात्वम तथा आहार अवस्थाश्च पृथक विदाः. तर खालच्या लाईनचा अर्थ बघा, सूक्ष्म सूक्ष्म समीक्षम सूक्ष्म सूक्ष्म समीक्षम येषाम दोष औषधी निरूपण. म्हणजे या गोष्टीचा सूक्ष्म अतिसूक्ष्म प्रमाणामध्ये जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दोषानुसार औषधी कोणत्या निवडायचं हे कळतं. तसेच यो वर्तते चिकित्साया न सह सख्खलती जातुचित. जो हा सूक्ष्म अतिसूक्ष्म अभ्यास करतो तो चिकित्सेमध्ये कधीही चुकू शकत नाही. असं हे महत्व तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण दृश्य बघितलं, देश बघितलं, बल बघितलं, काळ, अनल, प्रकृती, वय, सत्व, सातमे, आहार अवस्था, हे इतके आपण दशविध परीक्षा भाव बघितले. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मेसेज वगैरे करून विचारून क्लिअर करा. मला वाटत ह्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील, परंतु जे काही मी हे जे आपले पॉइंट्स होते, मेन पॉइंट्स, त्याच्यामध्ये जे सब पॉइंट सांगितले ते पण तितकेच महत्वाचे आहे. हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि त्याचे जे एक्झाम्पल सांगितले ते पण एकदम शॉर्ट मध्ये लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे. होप सो सगळ्यांना हा टॉपिक समजला असेल. थँक्यू.